लोकांना चालू करण्यास सांगितले होते। तर विकासाने 120 दिवसामध्ये अग्निशमन यंत्रणा चालू नाही केली। 4 वर्षापासून त्याने कुठलाही निर्णय या ठिकाणी केला नाही। अक्षरशः शाळकरी मुलं हे त्या 11 लिफ्ट पैकी फक्त 8 लिफ्ट चालू आहे, सॉरी 8 लिफ्ट बंद आहे आणि 3 लिफ्ट। खोटा अहवाल दिला की ह्या सदर इमारतीमधील संपूर्ण बिल्डिंगमधील अग्निशमन यंत्रणा सदर विकासकाने फ्री फॉर्म जमा केला अशी खोटी माहिती दिली। म्हणजे आग्नेशी 3 वर्षाची शिक्षा व 50,000 रुपये दंड असा खोटाला अधिकाऱ्यांनी दिलं होतं। त्यावेळेस मी तुमच्या अधिकाऱ्यांना 25/8/2022च्या पत्ता संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचा असावे जे शिवसाहेबांचा पण तो आदेश मानत नाही। त्यामुळे असंच म्हणावं लागेल की ज्या झोपडपट्टीमध्ये आम्ही राहतो ती झोपडपट्टी आम्हाला बरी होती, त्या ठिकाणी आम्ही सोय चांगली होती। जी झोपडपट्टी आमची आडवी होती ती या ठिकाणी उभी झाली। सरकारने आम्हाला मोफत घरं दिली पण आम्हाला आमचा मूलभूत अधिकार या ठिकाणी दिले नाही। आज या इमारतीमध्ये 3,000 नागरिक राजेश कटानवरे कमीत कमी 2 ते 3 वर्षांपासून संबंधित अधिकाऱ्यांबरोबर पत्रव्यवहार त्याचा चालू आहे, पण त्याला कुठूनही न्याय मिळत नव्हता। आता संबंधित फायर ब्रिगेडवाल्यांनी पत्र दिलं की बाबा इथे कधी पण अपघात होऊ शकतो। आज अपघात झाला म्हणजे लोकांची जीवितहानी झाली, तर त्यासाठी राजेश इथे उपोषण करतोय, त्याच्यासाठी की लोकांची जीवितहानी व्हायला नाही पाहिजे। आपण बघतोय टिळक मध्ये आहे, घाटकोपरमध्ये आहे, बऱ्याच ठिकाणी बिल्डिंगी कोसळतात। ते प्रिकॉशन न घेतल्यामुळे आज राजेश कटानवरे हे प्रिकॉशन घेतोय की कोणाचा जीव गेला नाही पाहिजे। आज तो प्रिकॉशन घेतोय तर त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतोय, ते चुकीच्या पद्धतीने। आमचं एकच म्हणणं आहे की आज तुम्हाला लेटर दिलं की बाबा संबंधित अधिकाऱ्याला बोलून तुम्ही समोर बसून तो विषय संपवला पाहिजे। आज ही वेळ कशासाठी आली उपोषण बसायला? आज जर ह्या लोक जर संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून तो विषय संपवला असता तर विषय संपला असता। पहिली गोष्ट तर तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला नाही बोलवणार, लोकांना आज 3-3 वेळा पत्र, एसआरएच्या अधिकाऱ्यांना 3-3 पत्र दिलं, एसआरएच्या सीओने 3 वेळा त्यांना नोटिसा बजावल्या बिल्डरला। त्यानंतर बिल्डर काही काम नाही करत, त्याच्यानंतर मग शेवटी मार्गच राहिला नाही। त्यामुळे राजेश कटानवरेने आज इथे उपोषण करून लोकांना न्याय मिळवून द्यायचा, कोणाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो। तर मला सर्व पोलीस प्रशासनाला हेच सांगायचं आहे की आता कोणतरी एक व्यक्ती आहे तो जीव वाचवायचा प्रयत्न करतो, तर त्याला तुम्ही दाबून नका टाकू। आज त्याला नोटीस देणार, तुला इथे बसायचं नाही काय नाही, ठीक आहे, आज त्याला नोटीस दिली, त्याला घरी बसवला, उद्या ते जीवितहानी झाली त्याचा जिम्मेदार पोलीस प्रशासन तयारी करते का बाबा आम्ही त्याचं लिहून देतो की याचं काही जीवितहानी झाली तर त्याला जिम्मेदार आम्ही राहू म्हणून, तर ते पण नाही करत। कशासाठी? आज कोणाचा जीव वाचवतो हे काय चुकीचं काम आहे का? ही माहिती राजेश स्वतः देईल कशा पद्धतीने काय काय झालं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्राध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे याच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी पंचशील नगर मधील रहिवाशांचा ज्या मूलभूत अधिकार आहे त्यासाठी मी या ठिकाणी 4 वर्षापासून मी पत्रव्यवहार करतोय। सगळ्यात पहिला प्रश्न की फायर डिपार्टमेंटने आम्हाला लिहून दिलंय की ह्या ठिकाणी तुम्ही घुसखोरी आहात, म्हणजे तुम्ही या ठिकाणी अनलिगली राहताय, हे त्याचं पत्र आहे फायर डिपार्टमेंटचं। आणि विकासकाने काय सांगितलेलं आहे आणि या पत्रामध्ये असं आहे की जर या ठिकाणी विकासकाने जर पूर्ण फायर बिल्डिंग म्हणजे फायरचं सिस्टम जर चालू नाही केलं तर पूर्ण बिल्डिंगचं लाईट आणि पाणी लिगली कट होईल, म्हणजे चुकी करणार विकासक आणि शिक्षा कोणाला भेटणार?
तर रहिवाशांना. तर का? पण याचं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी घुसखोरी आहात. आणि ह्या ठिकाणचं जे आहे हायकोर्टचं पिटिशन आहे, हे हायकोर्टचं पिटिशन आहे. या पिटिशनच्या नुसार विकासकाने या ठिकाणी विकासक आणि SRA आणि म्हाडा यांनी संयुक्त मिळून या ठिकाणी लॉटरी सिस्टम केले. इकडे लिहून दिलेले. मग जर कोर्टाच्या आदेशानुसार जर या ठिकाणी SRAच्या माध्यमातून म्हाडाच्या माध्यमातून जर आमच्या लोकांना घरं भेटली, 8 वर्षापासून आम्ही या ठिकाणी राहतोय. आज आमच्या प्रत्येकाच्या नावाने मीटर पण झालेला आहे, आधार कार्ड मीटर जो मीटर आहे तो पण झालेला आहे, साक्षरता सर्टिफिकेट झालेलं आहे. आणि एवढं होऊन सुद्धा जर फायर डिपार्टमेंट म्हणतं की तुम्ही या ठिकाणी घुसखोरी आहात, तर मला वाटतं ही खूप मोठी शोकांतिका आहे. आज सिस्टम मध्ये कुठल्याही प्रकारची ती आपण जे न्याय निवाडा म्हणतो तो या ठिकाणी लोकांशी होत नाहीये. सरकारला तर मी एकच सांगेल, ते सरकार महाविकास आघाडी सरकार असून द्या या महायुती सरकार असून द्या, तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं असतं. आज जो कुणी आमदार खासदार जो असेल तर तुम्ही त्या जनतेच्या मतावर तुम्ही निवडून आलात. तुम्ही त्या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी आहात आणि तुम्हाला त्या तुमच्या मतदारसंघातील लोकांच्या समस्येवर तुम्हाला काम करायचंय. आज या ठिकाणी 3000 लोकांचा जीव या ठिकाणी धोक्यात आहे. मी वारंवार पत्र शासनाला करतोय, पण शासन तरी दखल घेत नाहीये. शेवटी सन्माननीय या ठिकाणच्या खासदार वसुदेव गायकवाड या ठिकाणी ते येऊन गेल्यात. त्यांनी या ठिकाणची पाहणी केली. ही पाहणी केल्यानंतर त्यांनी सप्टेंबरमध्ये 2024 सप्टेंबरमध्ये त्यांनी CO साहेबांच्या दालनामध्ये महेंद्र कल्याणकर विकासक स्वतः मी होतो, त्या सर्वांसमोर या ठिकाणी मिटिंग झाली आणि CO साहेबांनी त्याला आदेश काढला की या ठिकाणच्या लोकांचा जो मूलभूत अधिकार जो आहे तो लिफ्ट असून द्या, लिकेज असून द्या, ड्रेनेज असून द्या, मीटर रूम असून द्या, जो एव्हरीथिंग जो विषय फायर सिस्टमचा आहे तो त्याला सगळा करून द्यायला सांगितलं. 4 महिने झाले तरी अजून सुद्धा विकासक करत नाही. म्हणजे याचा अर्थ असं की विकासक कुठल्याही या ठिकाणच्या शासनाच्या पत्रकाला, त्या पत्राला या नोटीसला जर तो जुमत नसेल तर मला वाटतं महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की तुम्ही तुमचं जे SRAचं जे कार्यालय आहे ते तुम्ही बंद करून टाका. कारण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे गोरगरिबांना मोफत घरं मिळावी यासाठी सरकारच्या माध्यमातून ते एक पाऊल उचललेलं आहे. याला प्रशासन जिम्मेदारी असेल. आणि मला हेच सांगायचंय की लवकरात लवकर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून हा विषय मार्गी लावा.